गेलेले आहे. प्रवास एकदम मस्त झाला. पाऊस होता काय रे? पाऊस तर नाही, थोडा थोडा फक्त पडला, बाकी नाही काय. काल पुणे साईडला पडला. बघूया आता काय खाणार आज. चिल्ली राईस. अरे बापरे. आता आपले अमित शेठ दिसलेत. आपला अमित भाईचा इकडं फाट्यावर, महाप्रल फाट्यावर आहे ना, मंचुरियन पॅटीस मंचुरियनचा व्यवसाय आहे छोटा त्याचा. तर आलात काही तर भेट द्या. पप्पा नक्की विषय काय झाला? मित्रांनो, गंमत अशी झाली की भायाने मला कॉल केला की पप्प्याच घरी जेवण नको सांगू, आपण आज जेवण बाहेर करू. तर भाया 10:30ला फाट्यावरती उतरला. मी आणायला गेलो होतो. तर आम्ही चायनीजच्या हॉटेलमध्ये गेलो. तर तिथे आम्ही बसलो होतो. मी चायनीजची ऑर्डर द्यायला गेलो, इतक्यात नेपाळीने तिथली कढई उचलून घेऊन गेला. मंडळी, हे माहिती आहे तुम्हाला, आम्ही इकडे शेकटाची शेंग बोलतो. कशाने भरलेलं रे? जय शिवराय, हर हर महादेव. मित्रांनो, भट्टा ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण चाललो आहे गावाला. तर मी आता दादर बीचला जातो आता बस पकडायला. मुंबई मंडणगड 4ची एसटी आहे. मुंबई सेंट्रलवरून आपण दादरवरून गाडी पकडतोय. तर चला बघूया आपल्याला भेटते काय गाडी. फटाफट जाऊया आपण तिकडं आता. ती पण मी दादरला आलो आहे, कारण मुंबई सेंट्रलला पोहोचेपर्यंत गाडी सुटली असती. त्याच्यामुळे खोदादादा सर्कल आहे, तिथून आपल्याला ही एसटी बस भेटेल, कारण आपण पोचलो आहे जवळजवळ. असं समोरच चाललो आपण आता इकडून. त्याच्यानंतर हा बाजूला बघा मुंबईचा नजारा. दादरवरून मी पहिल्यांदा बसणार आहे, कारण मी एवढे दिवस मुंबई सेंट्रलवरून किंवा बोरिवलीवरून बसतो. तर दादरवरून फर्स्ट टाईम आहे. बघूया, मला स्टॉप पण माहिती नाही, पण मी ते विचारलं आहे, त्याने सांगितलं आहे. त्याचं नाव टिळक पूल आहे. त्या साईडने मी चालत आलो, टिळक ब्रिज. आता आपल्याला जायचं असं समोर. मुंबईमध्ये तर भरपूर गरमी आहे एकदम. बघता इकडे घाम वगैरे आला. फायनली आपल्याला समजलं आहे गाडी कुठून लागणार आहे. हा चौक बघता तुम्ही, पुरुषोत्तम भास्कर भावे चौक. या बसच्या पाठीच आपला बसस्टॉप आहे, जिथं गाव साईडच्या बस जातात. फायनली आपण पोचलो आहे. 4:05 झालेत. वरती बोर्ड बघता ना तुम्ही, हॉटेल. वरती बोर्ड बघता तुम्ही, हॉटेल ॲपलँड. इथंच हा आपला स्टॉप आहे. सर्व गाड्यांच्या डिटेल दिल्या आहे तिथं. आणि हा समोर असा ब्रिज आहे. इकडून समोरूनच आपली बस येणार आहे. बसमध्ये खायला इकडं आलू भुजिया आणि चिप्स घेतलेत. नंतर पुढं बघूया वडापाव वगैरे भेटला तर काय. इकडे बघता बस आले, उमरगा स्वारगेट साईडला जाणार गाडी. फायनली बघताय बस आले. 4:50 झालेत. सध्या तर बसलो इकडं. कंडक्टरला विचारून बघूया सीट कुठं खाली आहे काय. कुर्ल्याला आलो आपण आता.
आता बघता इकडं मैत्री पार्कला आली गाडी. मैत्री पार्क एस टी तांबा. दादर ते मापरलपाटा तिकीट बघता इकडं 323 रुपये आहे. आणि हे तिकीट मी पे केले गुगल पेवरून. जर तुमच्याकडे सुट्टे पैसे नसतील तर तुम्ही गुगल पेने कंडक्टरला पे करू शकता. अशी ब्रिजवर गाडी आले. आला आता बाईकवाले त्या साईडने जातात. पनवेल आला आता 6:45 वाजले. जवळजवळ 2 तासाने गाडी पनवेलला आले दादरवरून. पनवेल गर्दी एवढी दिसत नाही. बहुतेक जण कसे गावी गेले त्यामुळे गर्दी एवढी नाही दिसत आहे. पण ही गाडी फुल भरली तसं बघायला गेलं तर. फायनली बघताय मित्रांनो रामवाडीला आलो आहे. जवळजवळ 3 तासाने रामवाडीला आलो आहे. मगाशी 6:45च्या दरम्यान गाडी पनवेलला होती. आता बरोबर 7:45 झालेत. चला आता पाणी वगैरे घेऊया. तर जवळजवळ 3 तासांनी रामवाडीला पोचलो आहे. आणि आपण घेतले तर थंड पाण्याची बॉटल. आता मला वाटतं जवळजवळ गावाला पोचायला आपल्याला 10:30 ते 11 वाजतीलच. रामवाडीनंतर मला वाटत नाही माणगावनंतर गाडीमध्ये थांबणार नाही. माणगावला पण काही जास्त थांबणार नाही गाडी. जाऊया बरोबर. काय छत्रपती शिवाजी महाराजांची मस्त प्रतिमा आहे इकडं. पप्पे शेट आलेले आहेत आपल्याला आणायला. नमस्कार. आपली गाडी बघते इकडे उतरलो आहे फाट्यावर. चला जाऊया. घरी जायच्या आधी जेवण करून जाऊया. काय चायनीज खाऊया. आता आपले अमित शेट दिसलेत. आपला अमित बाईचा इकडं फाट्यावर मापरल फाट्यावर आहे ना मंचुरियन पॅटीस मंचुरियनचा व्यवसाय आहे छोटा त्याचा. तर आलात काही तर भेट द्या. काय साहेब कशा हो? मजेत. आपल्या मेंबर्सना सांगा तुमचा नंबर वगैरे. नंबर घ्या 9021 हां 8363 हां 84. आपल्याकडे काय काय भेटतं आहे? मंचुरियन, कांदा भजी हां आणि कटलेस. आणि दुकानाचा टाईम काय आपल्या? ते सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. मंचुरियन कसं आहे आपल्याकडं? मंचुरियन 20 रुपये प्लेट आहे. ओके. आणि कटलेट? कटलेस 15 रुपये आहे. ओके. आणि कांदा भजी 20 रुपये. ओके. हे आपल्या साहेबांची गाडी आहे. कधी पण आपल्याला गरज लागली तर देतात ते. मापरल फाट्या उतरलं इकडे साहेबा हॉटेल आहे त्याच्या बाजूलाच. तिथे शॉप लागतो त्याचा सकाळचा. तर आलात तर नक्की भेट द्या. धन्यवाद. धन्यवाद साहेब. पाऊस होता काय रे? पाऊस तर नाही. हां थोडा थोडा फक्त पडला. हां बाकी नाही काय. काल पुणे साईडला पडला. बघूया आता काय खाणार आज. चिल्ली राईस. अरे बापरे. बघताय मंडळी इकडं आम्ही घरी जेवण सांगितलं नव्हतं. आम्ही बाहेर जेवणार होतो. पण फाट्या उतरल्यावर आम्ही चायनीजच्या दुकानामध्ये विचारलं तर सर्व चायनीज संपला होता. कारण सीझन चालू असल्यामुळे सर्व पब्लिक गावाला आला आहे. पण जर तुम्ही कोकणात आलात तर 2 माणसाचं जेवण ऑलरेडी एक्स्ट्रा बनवलेलंच असतो. तुम्ही कधी उपाशी जाणार नाही. बघताय आम्ही आता मॅगी वगैरे बनवणार होतो पण ऑलरेडी जेवण घरात होतं. पप्पाच्या इथं आलो आहे. भात आहे, डाळ आहे, त्याच्यानंतर इकडं फ्लॉवर भाजी आहे आणि इकडे शेवग्याची भाजी आहे. या मंडळी जेवायला. ओय चिल्ली राईस. चिल्ली राईस तर नाही भेटला पण घरचं जेवण नक्की भेटला. वा. या मंडळी जेवायला मस्तपैकी. मंडळी आमच्याकडेला शेकटाची शेंग बोलतात. कशाने भरपूर आहे? त्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर असतो. कॅल्शियम भरपूर म्हणजे हाडं मजबूत. या जेवायला.
बाहेरच्या जेवणापेक्षा घरचं जेवण बरं. सांगल कोण येणार? या जेवायला पप्पा नक्की विषय काय झाला? मित्रांनो, गंमत अशी झाली की भायाने मला कॉल केला की पप्प्याच घरी जेवण नको सांगू, आपण आज जेवण बाहेर करू. तर भाया 10:30ला फाट्यावरती उतरला. मी आणायला गेलो होतो. तर आम्ही चायनीजच्या हॉटेलमध्ये गेलो. तर तिथे आम्ही बसलो होतो. मी चायनीजची ऑर्डर द्यायला गेलो, इतक्यात नेपाळीने तिथली कढई उचलून घेऊन गेला. तर मित्रांनो, फायनली आपलं जेवण झालं आहे. पप्प्याची तर शेवटी आम्ही जेवायला गेलो, फाट्यावर उतरलो. तुम्हाला मगाशी माहितीच आहे काय गत झाली ती आमची. चायनीज सर्व संपली. जवळजवळ 3 दुकानं आहेत मापरळ फाट्यावर. तर तिन्ही दुकानामध्ये चायनीज संपलं होतं. याचं कारण मेन म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीला सर्वजण गावी येतात, तर त्याच्यामुळे सर्व संपलं होतं. मग आम्ही तरी पण मॅगी घेतली होती, मॅगी आणि 2 अंडी घेतली होती. पण नंतर घरी आल्यावर पप्प्याने विचारलं की जेवण आहे का, तर आपल्या घरी जेवण भेटलं. फायनली आम्ही जेवलो. तर तुम्हाला प्रवास कसा वाटला? आपण दादरवरून 5 वाजता निघालो होतो आणि जवळजवळ मापरळ फाट्यावर आपण 10:30च्या दरम्यान पोहोचलो. व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, भेटूया असंच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. बाय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो, बाय.